नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवार AN आपल्याला कॉर्पोरेट अकाउंट या विषयासाठी आहे. तर कॉर्पोरेट अकाउंटमधील आपण प्रॉफिट पिरियड इन कॉर्पोरेशन हा चॅप्टर बघतोय. प्रॉफिट पिरियड इन कॉर्पोरेशन चॅप्टर बघत असताना साधारणतः आपण 5 प्रॉब्लेम बघितलेत. 6वा प्रॉब्लेम बघायचा आहे. तो 6वा प्रॉब्लेम या ठिकाणी अशोक कंपनी लिमिटेडचा आहे. मी प्रॉब्लेम ओझरता वाचतोय. द अशोक कंपनी लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 1 July 2007 to take over the business of Mr. Mahesh with effect from 1 January 2007. The account were made up to 31st December 2007 as usual. The trading and profit and loss account for the year ended was as follows. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस तुम्हाला दिलं आहे. आता इथं ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं आहे. ट्रेडिंग अकाउंट जशाला तसं या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे एक्झाममध्ये, ठीक आहे. आणि पुन्हा ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं आहे आणि त्याखाली इन्फॉर्मेशन दिलं आहे ते वाचतो मी. द सेल्स फॉर फर्स्ट 6 months of the trading period amounted to rupees 1,50,000. Full stop. The purchase consideration was fixed at rupees 5,40,000 and it was agreed to. एक मिनट. The purchase consideration was fixed at rupees 5,40,000. It was agreed that interest at 2% per annum on it was to be paid to the vendor up to the date of its settlement, which was 31st October 2007. Appropriation, the profit made pre and post incorporation periods. या पद्धतीने तुमचा प्रॉब्लेम आहे, तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तो प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थितरित्या बघायचा आहे. बघितल्याच्या नंतर पहिल्यांदा आपण काढतोय या ठिकाणी रेशोज. मग रेशोज काढतोय. ते रेशो पहिल्यांदा टाइम रेशोमध्ये इनकॉर्पोरेटेड डेट कोणती आहे, तर इनकॉर्पोरेटेड डेट किती आहे? 1 July 2007, ठीक आहे. याच्या अगोदरचा पिरियड म्हणजे प्री इनकॉर्पोरेशन आणि याच्यानंतरचा पोस्ट इनकॉर्पोरेशन. मग त्यांचं फायनान्शियल इयर कधी चालू होतं, तर 1 जानेवारी आणि इथं 31 डिसेंबर, ठीक आहे. 31 डिसेंबर. तर याच्या अगोदरचे किती महिने? 6 months आणि याच्यानंतरचे 6 months. मग 6:6 म्हणजे 6:6 1:1 हा तुमचा टाइम रेशो, ठीक आहे. आता सेल्स रेशो काढायचा आहे. सेल्स रेशोची इन्फॉर्मेशन दिली आहे आपल्याला. द सेल्स फॉर द फर्स्ट 6 months ऑफ द ट्रेडिंग पिरियड अमाऊंटेड टू रुपीज 1,50,000. पहिल्या 6 महिन्याचा म्हणजे प्री इनकॉर्पोरेशनचा सेल्स तुमचा दिला आहे. किती? 1,50,000, ठीक आहे. टोटल सेल्स किती आहे? 4,50,000. पोस्टचा किती होईल मग? किती? 3 लाख. मग फॉर्म्युल्यामध्ये आपण किंमत ठेवतोय 1.5 लाख इज टू 3 लाख. हे 4 शून्य कटले, हे 4 शून्य कटले. 15 × 15, 15 × 2 = 30. 1:2 हा तुमचा सेल्स रेशो, ठीक आहे. 1:2 हा तुमचा सेल्स रेशो. चला, हे रेशो सापडल्याच्यानंतर आपण पहिल्यांदा टाइम रेशोचे पद घेऊ. 1:1 आहे, लिहून टाकलंय. सॅलरी कशावर वाटतो आपण?
टाइम रेशोवर. सॅलरीवर काही इंटरनल ॲडजस्टमेंट आहे का? नाही. चला मग सॅलरी किती दिले? 15,000. 15,000 1:1 म्हणजे 7,500. 7,500. ठीक आहे. त्यानंतर दिलंय रेंट, रेट्स अँड टॅक्सेस. हे कशावर वाटतो आपण? टाइम रेशोवरच. रेंट, रेट अँड टॅक्स किती दिलंय? 3,000. मग हाफ 1,500. 1,500. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस इन्क्लुडिंग फॉर्मेशन एक्सपेन्सेस ₹900. आता जनरल एक्सपेन्सेस कशावर वाटतो आपण? जनरल एक्सपेन्सेस टाइम रेशोवर. आणि फॉर्मेशन एक्सपेन्सेस कशावर वाटतो? डायरेक्ट पोस्टला त्याची ट्रीटमेंट आहे. ठीक आहे. मग इथं मी लिहितोय जनरल एक्सपेन्सेस. आता जनरल एक्सपेन्सेस तुम्हाला दिलंय किती? 3,300. त्याच्यापैकी ₹900 फॉर्मेशन एक्सपेन्सेसचे म्हणले. मग 3,300 मायनस 900 किती? 2,400. 2,400 जनरल एक्सपेन्सेस आहे. मग 2,400चा हाफ 1,200. 1,200 आणि 1,200. आता फॉर्मेशन एक्सपेन्सेस हे स्पेसिफिक आहे म्हणजे डायरेक्ट आहे म्हणून इथं लिहितो मी खालच्या साईडला या ठिकाणी फॉर्मेशन एक्सपेन्सेस किती? ₹900 हे डायरेक्ट पोस्टला. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला दिलंय ट्रॅव्हलर्स कमिशन. ट्रॅव्हलर्स कमिशन हे कशावर वाटतो आपण? सेल्स रेशोवर. मग या ठिकाणी सेल्स रेशो लिहा. सेल्स रेशो किती आलाय? 1:2. मग इथं लिहा ट्रॅव्हलर्स कमिशन किती दिले? ₹1,800. 1:2. 1,800 भागिले 3 करा. किती येतं? ₹600. म्हणजे ₹600 याला, ₹1,200 याला पोस्ट इन कॉर्पोरेशनला. त्यानंतर पॅकिंग एक्सपेन्सेस कशावर? सेल्सच खर्च येतो. पॅकिंग एक्सपेन्सेस सेल्स रेशोवरच. मग पॅकिंग एक्सपेन्सेस टोटल किती आहे? ₹900. 900 भागिले 3 300. 300 आणि 600. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी डिप्रिसिएशन आहे. डिप्रिसिएशन कशावर वाटतो आपण? टाइम रेशोवर. मग डिप्रिसिएशन टाइम रेशोवर लिहिलंय आपण. डिप्रिसिएशन टोटल डिप्रिसिएशन किती आहे? 1,800. 1,800चा हाफ वाटायचं आहे प्री इन कॉर्पोरेशनला आणि पोस्ट इन कॉर्पोरेशनला देखील हाफ. 1:1 त्याचा रेशो आहे. मग त्यानंतर डिबेंचर इंटरेस्ट कुठं जातं? डायरेक्ट पोस्टला आहे. मग या ठिकाणी डिबेंचर इंटरेस्ट किती? 1,050. हे 1,050. त्यानंतर इंटरेस्ट ऑन परचेस कन्सिडरेशनवरचा इंटरेस्ट दिलाय ₹9,000. ठीक आहे. आता परचेस कन्सिडरेशन तुमचं किती सांगितलंय? द परचेस कन्सिडरेशन वॉज फिक्स्ड ₹5,40,000.
परचेस कन्सिडरेशन दिलं 4 लाख किती 5,40,000 5,40,000 ठीक आहे. आता इंटू 2% इंटरेस्ट म्हटलंय 2/100 किती येतं 10,800 हे टोटल वर्षाचं इंटरेस्ट आहे. ठीक आहे. पुढे सांगितलंय ऑन इट वुड बी पेड टू वेंडर्स. कोण पेड करतंय वेंडर करतंय अप टू द डेट म्हणजे सुरुवातीच्या तारखेपासून 1 जानेवारीपासून ऑफ इट्स सेटलमेंट विच वॉज 31 ऑक्टोबर. 1 जानेवारीपासून ते 31 ऑक्टोबरपर्यंत. मग किती महिने होतात जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 10 महिने. ठीक आहे. हे 12 महिन्याचं आहे. तर मग एका महिन्याचं काढा 10,000 गुणिले 1/12 किती येतं 900 रुपये. हे 900 रुपये पर मंथ आहे. मग 900 गुणिले 10 किती 9,000. ठीक आहे 9,000. आता परचेस कन्सिडरेशन आपल्याला किती दिले परचेस कन्सिडरेशन इंटरेस्ट आपल्याला 9,000 दिले. ते 9,000 या पद्धतीने आले. ठीक आहे. याच्यात काही डाऊट 5,40,000 त्याच्यावर 2% 10,800 तर हे टोटल वर्षाचं. त्यानंतर एका महिन्याचं काढतोय 900 रुपये. आता 1 जानेवारीपासून 31 ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी इंटरेस्ट आहे म्हणताय आणि त्याच्यानंतर पेड केलं म्हणताय. मग 10 महिन्याचं 900 गुणिले 10 9,000 रुपये. आता मग याच्यामधलं 9,000 मधलं प्री इन कॉर्पोरेशनचं किती आणि पोस्ट इन कॉर्पोरेशनचं किती हे आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे. मग 30 जूनपर्यंत किंवा 1 जुलैपर्यंत या ठिकाणी काय होईल प्रीचं राहील आणि त्याच्यानंतरचं पोस्टचं राहील. म्हणजे हे 900 गुणिले पहिले 6 महिने आणि 900 गुणिले 4 महिने हे 5,400 कशाचं प्रीचं आणि पोस्टचं 3,600. ठीक आहे. या पद्धतीनं मग या ठिकाणी लिहा परचेस कन्सिडरेशन किती आलंय 5,400 आणि इकडं 3,600. ठीक आहे. त्यानंतर काही इन्फॉर्मेशन आहे का नाही आहे. चला आपण सोडू इकडं खाली. डायरेक्टर फीस कुठे येते डायरेक्ट पोस्टलाच. डायरेक्टर फीस डायरेक्ट पोस्टला किती 1,350. हे 1,350. ठीक आहे. त्यानंतर काय डिस्काउंट ₹300 अलाउड अप टू 30 जून. आता डिस्काउंट दिलाय किती 1,050 त्याच्यापैकी 300 रुपये हे अलाउ कधी केलेत प्री इन कॉर्पोरेशनमध्ये आणि पोस्ट इन कॉर्पोरेशनमध्ये बाकी असतील 750. म्हणून या ठिकाणी स्पेसिफिक आहे ते डिस्काउंट अलाउड हे स्पेसिफिकचे आहेत. किती प्री इन कॉर्पोरेशनला 300 तर पोस्टला किती राहील 750. या पद्धतीनं. आता त्यानंतर काय काहीच नाही नेट प्रॉफिट आहे. चला नेट प्रॉफिट काढू आपण. त्या अगोदर सेया साईड बघून घेऊ. बाय ग्रॉस प्रॉफिट कशावर वाटतोय
सेल्स रेशोवर सेल्स रेशो किती आला आहे 1:2. मग ग्रॉस प्रॉफिट किती दिला आहे 90,000. 90,000 भागिले 3 30,000 आणि 60,000. हे क्लोज करा खातं. 60,000 30,000 60,000 30,000. त्यानंतर नेट प्रॉफिट किती फरक निघतोय तो नेट प्रॉफिट 10,500 आणि इकडं 35,850. 35,850 या पद्धतीनं याला कॅपिटल प्रॉफिट म्हणा आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनला रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणा. ठीक आहे, या पद्धतीनं हे प्रॉब्लेम आहे. काही अडचणी असतील तर तुम्ही प्रत्यक्ष येऊन भेटू शकता किंवा कॉल करू शकता. त्यासोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून नवीन तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाले तर लगेच मिळतील. आता विषय वाईज या ठिकाणी व्हिडिओ मिळत आहेत आणि त्यामुळं तुम्हाला तितकीशी अडचण येणार नाही. ठीक आहे, धन्यवाद.